हिंगोली विधानसभेतील गोरेगाव येथे रिमझिम पावसामध्ये काँग्रेस बूथ प्रमुख मेळावा। या मेळाव्यामध्ये छत्री घेऊन का होईना परंतु काँग्रेस कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी गर्दी केली। हिंगोली विधानसभेतील गोरेगाव येथे काँग्रेसचे माजी आमदार भाऊ पाटील गोरेगाव यांच्या नेतृत्वामध्ये हिंगोली विधानसभेतील काँग्रेसच्या बूथ प्रमुखांचा बूथ प्रमुख मेळावा संपन्न झाला। या मेळाव्यामध्ये काँग्रेसचे प्रभारी श्रावण रेपणवार व सचिन नाईक जिल्हा अध्यक्ष यांच्यासह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते। रिमझिम पावसातही हिंगोली विधानसभेतील बूथ प्रमुखांसह कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती लावली होती। या प्रसंगी भाऊ पाटील गोरेगावकर यांनी सर्वांना मार्गदर्शन केले। पाहूया। माझी जनता आज पाहिला असेल पक्षाकडे कोणत्या गाड्या दिल्या नाही, कोणत्या घोड्या दिल्या नाही, स्वतःच्या सोबत या ठिकाणी आली, फक्त एक हात मारले आणि इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही आले। इतक्या मोठ्या संख्येनं आल्यानंतर मला कोणत्या प्रकारची भीती बाळगण्याचे या ठिकाणी काम नाही, कोणत्या प्रकारचं विचलित होण्याचं अजिबात काम नाही। आणि आपण तुमच्यावरचं प्रेम पाहून सचिन भाऊंनी रेपणवार साहेबांनी सुद्धा पाहिलं असेल की बाई एवढ्या पावसामध्ये ही जनता उभी राहू शकते, एवढ्या पावसामध्ये जर स्वतः येऊ शकतात इथे त्यांनी सुद्धा पाहिलं असेल। आणि त्यांना सुद्धा या ठिकाणी या देशामध्ये या राज्यामध्ये या देशामध्ये आपल्याला आपण कौन आघाडीचे एवढ्या जोराने काम केलं की आपल्याला पंतप्रधान कोण पाहायचं होतं, राहुल गांधी पाहायचं होतं। एक एक माणूस आपल्याला कमी करायचा नव्हता। काही लोकांना पैसे आपल्याच पार्टीच्या काही लोकांना पैसे घेतले असतील, काही लोक घरी बसले असतील, काही कुठं केला नसेल। आमचं स्वप्न होतं राहुल गांधीला या ठिकाणी पंतप्रधान बनण्याचं आणि इमानदारीने त्या ठिकाणी काम केलं आणि जास्तीत जास्त लोक या ठिकाणी आघाडी झाली। आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रातलं जे स्वप्न तुमचंय ते स्वप्न जे आपल्या पक्षाचं आहे या ठिकाणी काँग्रेस पक्ष या ठिकाणी सत्य झाला पाहिजे। निश्चितपणे जनता त्याप्रमाणे निश्चितपणे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून ते सुद्धा आपण स्वप्न या ठिकाणी काँग्रेस पक्षाचं ही जी 10 वर्ष सत्ता नव्हती ते पूर्ण केल्याशिवाय राहू सांगितलं। अनेकांनी काहीतरी सांगितलं, हे बुटून गेलं तेच बुटून गेलं। बूथ कमिटीमध्ये आपण प्रत्येक बूथवर कसं हे राहायचं आमचा शासना आमच्या पक्षाचाच तो कार्यक्रम। ते सुद्धा आदेश आमच्या पक्षाचे की बूथ कमिटीची सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी मिटिंग घ्या, बूथ कमिट्यामध्ये त्या ठिकाणी सर्वांना समजून सांगण्याचं काम करा। इतकंच नाही तर काही दिवसामध्ये त्या बूथ कमिटीच्या जे मेंबर आहेत त्यांना प्रशिक्षण सुद्धा या ठिकाणी देण्यात येईल।